हॅलो गाईज, आम्ही उद्या जाणार आहे द्वारकेला. बोल ना. वेडिंग शूट चाललंय. टेस्टिंग चालू आहे, टेस्टिंग. या आपण वॉचमॅनची मुलाखत घेऊ. आपल्या वॉचमनचं नाव काय ते बघा आधी. प्रेम. ब्लॉगिंग कर रहे हैं, ब्लॉगिंग. हाय करो, हाय. नाम बताओ, आपका नाम क्या है? सुरेश है मेरा नाम. मेरा नाम अथर्व है. ये प्रथमेश है और ये प्रेम है. हम इधर ब्लॉगिंग करने की प्रॅक्टिस कर रहे. हे बघा गाईज, आम्ही शेकोटी करतोय. पडन खाली बसा खाली आता. ही आमची सोसायटी बघा, हे इविंग, हे गार्डन, हे क्लब हाऊस आहे. चोरी होणार नाही कारण का आपण हा ब्लॉग पोस्ट करत नाही. बघा शेकोटी बघा. ऑडिओ क्वालिटी चांगली. आपण आज चाललो आहे द्वारकेला. तयारी आपली झालेली आहे. या ठिकाणी ही आपली बॅग आहे. येस, ह्यामध्ये सगळं भरलं आहे. प्रायोरिटीची बॅग आहे मस्तपैकी. टाळ्या बिळ्या लावून झालेला आहे. आणि आता आपण तर बघूयात कोण कोण तयार झाले. जाणार आहोत आपल्या टूरवरती. द्वारका, सोमनाथ, नागेश्वर, गिरनार नॅशनल पार्क, गिर नॅशनल पार्क ही तयार झालेली. बघा ही बॅग आहे माझी मस्त. आता पंधरडी आहे एकदम कडकमध्ये. ही बॅग मस्त आहे, छान भेटली बॅग. सो चला. पीली लेखा के अंदर इथं आलेलो आहे. बसला लागले स्लीपर जिंदाबाद. यार बंद राहू दे. बोल काहीतरी. स्लीपर कोण ते म्हणते? व्हिडिओ आहे, व्हिडिओ. कोण आहे म्हणते? घरनं फोन आहे, घरनं. नमस्कार, मी श्रीकांत जाधव. गुजरात कॉलिंग ट्रिपमध्ये आपलं सहज स्वागत करेल. एन्जॉय. कल्याण जाधव म्हणते ती खायला काय खायला आणले? खायला काय काय आणलंय सांग. खायला काय नाही आणलंय ते सांग. आणि राहिलंय काय ते पण सांग. आणि पुढे राहिलेलं आपण आपला बाजला भेटू या माणसाने सामान बघा आणि खाणं बघा. याचं भावाची साईज बघा आणि भावाची बॅग बघा. तुझी पिशवी गायब होणार पाहिजे. अरे कपडे कुठे आहेत तुझे? 4 कपडे आहेत, मोजून 4 कपडे, 1 ब्लँकेट आणि बाकी सगळं खायचंय भावाचं. माझी बॅग बघितली ना तर काहीच सापडणार नाही, फक्त कपडे सगळं इकडे आहे त्याचं. कच्छ वगैरे हॅलो, माणसाने सामान बघा आणि खाणं बघा. याचं भावाची साईज बघा आणि भावाची बॅग बघा. फटाफट तयार. तुझी पिशवी गायब होणार पाहिजे. काय म्हणता? द्वारकेला गेल्या माळ लागला. तुळशीची मटन चिकन बंद. तू पण आला ना? पाणी बोला, पाणी. बटर चिकन बंद. माळ घालणार आहे. बरं ठीक आहे. हाय प्रेम. सगळ्यांच्या बॅगा नाही लागा. चांगल्यारीत्या सांभाळलेल्या आहेत त्या ठिकाणी. लगेच कुली बनवला मला. कुली लोडर झाला तू. लोडर. अरे बाई, आता आम्ही आलो आहे साबरमती. पांडा कुठली नदी होती ते? आम्ही चाललो आहे साबरमती नदी होती. आमचे सिनियर. हाय गाईज, मी थोड्या वेळाने पोहोचल्यावर फोन करतो. फोन करतो कुणाला? फोन करणार रे. बघा कोणाला घ्यायचा फोन. हा शेट. मागचा शेट दाखवा. मागचा शेट बघितला. हा बघा वैतागलाय. वैतागलेला आहे. हा वैतागलाय. आणि तुमच्या सगळ्यांचा लाडका आपला गंधर्व मित्राची शान
Take the next left to Ahmedabad, Madan Highway Road, then sharp left onto Ahmedabad, Madan Highway Road. किलोमीटर वाटतं ते 15 किलोमीटर झाले आता. In 150. काय माहिती. भाऊ ते लोकेशन आहे रॅपिडोला चुकीचं आलेलं मला सांग. चला आता भेटूयात आपण हॉटेलवरती. ट्रिपल एक्स कोणत्या सब्जेक्ट चांगले बोलायचं काय बोलत नाही. मोठू भागरे घ्या बोलतो मोठूला. नाही उदाहरणार्थ प्रथमेश काल रात्री बघितलं ना किती भारी बोलत होता. बाबा, ती नव्हती मी मला एका काय 1000 रुपये दिले असते ना तरी ते आम्ही चाललो 100च्या नोट बघाय. पुढे चाललो रे अथर्व. हे बघ इकडे मॅप वर 100च्या नोट बघाय. आदला स्टेप वेल. आगला स्टेप 100ची नोट. आणि हे तुमच्या सगळ्यांचे लाडके ये सर गट्टू ड्रायव्हर दाखव गेला का ड्रायव्हरला आणि ये फेमस. हमारे ड्राइवर जी. ये गुजरात के ड्रायव्हर सबसे प्रसिद्ध ड्रायव्हर. बढ़िया से गाड़ी चलाते. चांगला आहे चांगला आहे. आप पूरा महाराष्ट्र में छा जाओगे ना. नाम बताओ आपका. ये महाराष्ट्र का रील स्टार है. कुलदीप नाम है उनका. मैं ऐसे भी छाया वो. नाम बता दो आपका पूरा. कुलदीप का असल नाम क्या है? साधु. कुलदीप साधू जी के साथ जा रहे हैं हम. तर अशा प्रकारे कुलदीप साधू हे आमच्या इर्टिगाचे ऑनर. 100ची नोट बघायला आम्ही 500 रुपये आता आम्ही तिकडे 100च्या नोटीवरची जी वीर आहे ती बघायला निघालो आहोत. आणि लोक एवढे आडवे येतात. ड्रायव्हरने आमच्या असं करून एका पुरीचं वर्णन केलंय. पण चांगली ती बिचारी. वाईट नाही वाटलं मला. अच्छा है ट्रैफिक नहीं. आधी का मुंबई चांगली केली. अहो कुठून मग हो, पहिल्या गाड्यातले होते. एकदम ऑटोमॅटिक नाही एकदम ये जो रस्ता आहे हे रस्ता चालला आहे विहिरी एक रस्त्याकडे. उधर से हम ऐसा सीधा जाएंगे और सीधा हम बावड़ी देखेंगे. पुणे पुणे नहीं एग्जाम देने. नहीं घूमने आए. कहाँ घूमे अहमदाबाद में. अभी तो हम द्वारका जाने वाले थे. अच्छा अभी ट्रेन पकड़ लो द्वारका के लिए तो बेहतर रहेगा. हाँ? ट्रेन मिल ही नहीं रहा हमको. हमने GSRTC की बस करी. भैया आप कितना लोगे द्वारका तक. द्वारका का भैया महंगा पड़ेगा आपको. तो भी कितना. देखो आपका 16 रुपए रेट पे गिनूंगा ना तो भी 1100 किलोमीटर होता है जाने का आने का. बाप रे बाप रे. महंगा पड़ेगा. बात तो सही फिर है. आपकी मर्जी. 500 किलोमीटर गए तो तो भी मैंने देखो नाइट ड्यू भी नहीं लिया, खाने का भी नहीं लिया. खाना तो जो आप साथ में खिलाओगे खा लूंगा. नाइट ड्यू भी नहीं गिना है. वरना वहाँ जाओगे ना तो लोग नाइट ड्यू गिन. नाइट ड्यू 600-700 रुपए नाइट ड्यू चलता है. ओव्हर टाइम ना मतलब. हे बघा मित्रांनो नाइट होल. अच्छा. नाइट होल का ड्राइवर गांधी उसका 700 रुपया लगता है. कहीं से भी गाड़ी लो वो तो लगता ही लगता है नाइट ड्यू. बात तो और सही है. खाने का 300 रुपया 1 डे का. ये होता है. अभी जाके आया द्वारका सोमनाथ सब घुमा के. एक पार्टी को घूमने ले गया था तो उनका हमको भी वही ट्रिप है. देखो द्वारका बेट द्वारका नागेश्वर. नागेश्वर ज्योतिर्लिंग है. फिर है सोमनाथ ज्योतिर्लिंग. ये 2 ज्योतिर्लिंग है दर्शन करोगे और द्वारका बेट द्वारका वहाँ दर्शन करोगे. तो सब वहाँ से घूम के आने का टोल टैक्स आप पे रहेगा. टोल जो होगा देख द्वारका जाने में दो आने के 4 जो वहाँ रहेगा होंगे. ठीक है ना. वो टोटल आपका कितना होएगा. मेरा तो अंदाजे बता दो. कितना किलोमीटर हुआ था. गिरनार करके फिर इधर मतलब गिरनार भी जाना है. टोटल गिरनार कितना का होगा बता दो आप. यार रिटर्न आने का मत पकड़ो हमारा. हम रिटर्न गिरनार से हम लोग बस पकड़ के में हिस्सा मत लेने जाएंगे हम. हाँ गिरनार में मेरे को मैं भी घूम लूंगा यार. नहीं हम रिटर्न नहीं आएंगे. तुम रिटर्न आओ. मैं तो अपने हिसाब से वहाँ से ट्रिप तो मिल जाएगी मेरे को. आपको गिरनार में छोड़ के मैं फ्री. हाँ बराबर ना. बराबर. और तुम जब महाराष्ट्र में आएंगे तो हम तुमको घुमाएंगे. किलोमीटर पे Free आपको of बोल cost. दिया वही होगा और कुछ नहीं. किलोमीटर पे ही जाऊंगा. कितना किलोमीटर होगा वो तो बता. तो टोटल ऐसे मानने जाओ तो हुए थे 1200-1300 की एवरेज हो रही है. 1200 फिर वहाँ पर आपको जो सोमनाथ में खाने पीने का रुकने का वो अच्छे से मिल जाएगा. मतलब पता धर्मशाला है एक नंबर. द्वारका में कुछ नहीं मिलेगा. द्वारका में आपको होटल ही रखनी पड़ेगी.
द्वारका में कुछ नहीं मिलेगा। सस्ता है क्या द्वारका में? क्या द्वारका में रूम मिलेगा, लेकिन होटल में क्या होता है रेट के हिसाब से चलता है। और वहाँ क्या है धर्मशाला, लेकिन होटल जैसी है जगह, नंबर 1 जगह है। मैं सोमनाथ अभी जाके आया हूँ, अभी तो समथिंग महीना। बसले म्हणून नाही. एक काम काय, भारत टॅक्सी गुजरातची रोड बघा, गुजरातची रोड बघा. ते सृष्टी अशी झोपली होती बाथरूम मध्ये खड्डा दिसणार आणि jet नाही मध्ये तुम्हाला, अंगावर खड्डा. पाणी मारायचा. एकदम स्मूथ चालती गाडी. मग कसले लेवलच्या हाणावर विचारतो मग आयुष पुढे अशी उघडी झोपली होती, उघडी. भारत आणि टॅक्सी jet मध्ये अंगावर पाणी मारायचं. एमध्ये राईट ना कधी next ला? वाव, हे बघ हे बघ भाई, नदी बघ, नदी बघ कसली क्लीन ठेवली. सकाळी त्या स्टेडियम पासून गेलो आपण. कुठल्या ठीक आहे, त्या स्टेडियम स्टेडियम होय सगळ्या अख्ख्या जगातलं मला वाटतं मोठं स्टेडियम आहे. अरे किती सुंदर आहे बघ ना नदी, एवढी क्लीन आहे का भाई कुठं? हा? हा, अमूलची फॅक्टरी समोर. अरे त्याने ड्रेनेज लाईन बघ ना साईडने केली. हो, कसलं स्टँडर्ड आहे भाई. महाराष्ट्र गव्हर्नमेंट कुछ शिको इससे. काय नाही भाऊ, नाशिक येताना आपण वाईन घेऊ सुलावाल्याकडून. जवाय फक्त फुटपाथ नका खोदू. महाराष्ट्र गव्हर्नमेंट फक्त फुटपाथ बनवते. तुला बघा या रोड गॅस शिका मला आपल्या एरियाમાં 50 घेतल्याशिवाय कसं राहणार? ત્યાંથી નીંદમાં इथे भेटत नाही. अमूल भेटत नाही. એટલે બધી અમૂલची ફેક્ટરી બોર્ड आहे बघ. अमूलची फॅक्टरी. एक तर आम्ही माळ घालणार बाबा आता. हे बघ कॅफे अमूल पण आहे, जाऊ शकतो. आहे की इथं? पण नाही तर अभी फ्लावर शो चालू है. अमूल अरे, चालू है. मे बॅक अमूल राजा का आपल्या फॅक्टरी. शाहूनगर मध्ये फॅन्टम आहे रोल बोल आता. फ्लावर शो पिंक चालू है. कलरच्या फिर पिंक अभी कलर बघितले का शिवाजीनगरला पिंपळ सौदागरला अरे तुला सांग फिर चले जाने का रुक्मणी काहीतरी मंदिर. माहिती सांगले ड्रायव्हर बघूया. वहाँ से चले जाने का नागेश्वर. पुण्याच्या गाडीत सारं फिर वहाँ से बेट द्वारका, फिर रिटर्न आने टाइम बीच, ब्लू बीच, ब्लू बीच या बीच घूम के फिर वहाँ से गैस डलवा के सीधा सोमनाथ. नाइट होल्ड सोमनाथ में कर देने का, सुबह में सोमनाथ दर्शन करके रिटर्न. दीव बीच भी अच्छा है क्या? ब्लू बीच. देव दमन. दीव बीच अच्छा है? दीव हाँ बीच. दीव बीच नहीं आता ना वहाँ तो ये सोमनाथ बीच, द्वारका बीच है. हा बरोबर. नहीं नहीं, दीव बीच भी है ना. दीव थोड़ा दूर पड़ेगा भैया. दीव दमन तो दूर हो जाएगा वहाँ से. सोमनाथ से कितना है? नीचे आना पड़ेगा ना सोमनाथ से वापस. पास में है. और दमन कितना है दमन? देखो द्वारका से सोमनाथ है 250 किलोमीटर, 200 के एवरेज मान के 230. और यहाँ से द्वारका है 600 मतलब 700 किलोमीटर आई थिंक. दमन कितना है दमन? दमन वहाँ से पता है, दमन नहीं गया हूँ. दमन ज्यादा है. आप इतना बताओ सोमनाथ से दीव कितना है? कितना घंटे? 1 घंटा 2 वो घंटे? गया ही आई नहीं. घातली मला ना इथल्या निघत विजिट ही नहीं किया है तो वहाँ. साबरमती आहे काही कुठलं गाव आहे? बारामती. बारामती तालुक्यात त्याला. बारामती. हा. रात को साबरमतीला बारामती. तिकडे कुठे तिकीट बुक केलंय रे? अटल ब्रिज अभी गाँव में. थांब थांब ए प्रेम आम्ही तिकडे देख लो, पुण्यावरनं द्वारकाला डायरेक्ट ट्रेन होती. ना, waiting. सगळे तिकीट बुक बस नव्हती. आता इथं तिकीटावरून हाणामारी व्हायची वेळ आली. कोण म्हणलं मी देतो बघू आता तुला. सोक्ष मोक्ष काय लागतोय. निगडीत आता भाऊंचं नको म्हणणं असं आहे की चाललेली विहीर जर पसंत नाही पडली तर प्रथम शेट यांच्याकडे खर्च सार देते असं मागच्या गावाला मी गावाला विहिरीत नाही बरं आणणार. आहे. निगडूतून द्वारकाला डिस्कशन ऐकू आपण डिस्कशन. ट्रॅव्हल्स रात को ये Sleeper है, महंगा पड़ेगा sleeper. ओला उबर भी. कोणाचं डोकं होतं रात को तो ट्रेनने? 800 तू रुपये सांगितलं का नाही हजार. निगडीपासून द्वारकाला हे होतं? रेंट ही इतना हो जाएगा. मग अभी जो सांगितलेलं लिखा है ना. यहाँ कधी पर- सांगितलेलं? हाँ, दुसरी शाम जेव्हा को दुसऱ्या जाओगे वेळेस ना, जेव्हा आपण हाँ, क्लब 100 हाऊसमध्ये रुपये बसलो पड़ तेव्हा जाएगा. सांगितलेलं. कधी सांगितलं? सो मग हे ये- प्रेमला आता एक काम करा, असो केलं असतं ना मग. आता प्रेमला एक काम विचार करा, की- माघारी चला निगडीला निगडीत परत जाऊ. हा बेस्ट. इथून डायरेक्ट निगडीला गाडी. आता माझ्या डोक्यात दुसरा प्लॅन आलाय. शेवट आपण नाशिकून एखाद्या ट्रकला हात Restart. करू. आता गेम रिस्टार्ट हा. करायची. रिस्टार्ट. आणि नाशिकून ट्रक रात मध्ये के जाऊ. भाव वधी जाए. एक काम करू नाशिकला तिला बहिणं पण तुला आम्हाला पहिलं जाऊ जायचं द्या. आहे. ते बहिणीला तिथून ट्रकला हात करून बरं, जाऊ. तिला हा. बहिणं, हा? Serious discussion चालू चालू. ए प्रथमेश हा, बोला. जायचं का नाशिकला परत रिटर्न? तुम्ही म्हणाल तिकडे यायला तयार आहे मी. चला 500 रुपये चला. दे दे. आयुष तो 500 रुपये मुझे आमच्याकडे Plan B आमच्याकडे active. आमच्याकडे प्लॅन અદાલતની બાપ જેડ પણ હે. પછી પેલું આપણે પેલા કે તું અટલ કોણ બ્રિજ, કોણતા પણ અટલ થાપતે બ્રિજ, લે. પેલા તું બસ ભાવ. એક કે સોલર ની પેલા આપણે 500 રૂપિયા કોણ કોઈ ના આપે. हेवी ड्रायव्हर आहे का? પૈસા ચાર વ્યવસ્થિત પાંચ બોલ્યો માણસ હતા તો એને બધી જગ્યાએ ફેરવીને આપો. आपण काहीतरी दिसतोय बघा. नदी बघा भाई. आई ये बहिणं पैसे शपथ. आपणच काय आहे. क्लीननेस आहे यार. काय क्लीन आहे यार. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सुधरा. बघा जरा हे काय आहे. माझं कॅनल आहे ह्यो. कॅनल आहे हा कॅनल. याला म्हणतात कॅनल. भाऊ दाखवू का तुला? आणि आपले कॅनल बघा. नदीच्याच पाय- शरद पवारांची खूप मोठी कृपा आहे. तो कॅनल केला. બંધ થઈ ગયા. તાર વાગે गेला. हे आपण बीप करणार आहोत. नाही स्किप नाही केलं चालन कारण की सत्य परिस्थिती आपण दाखवू शकत नाही.
તું કા શરદ પવાર ફેન આયુષ તું શરદ પવાર ફેન आहे का चाललो तिकडे भाऊ बघायला. एंट्री बंद 7:30 शंभरच्या नोट आहे नाही का ते? તમને શાંતિ બેસવા શંભર ફરવાની નોટ મજા છે ના તારી આવે. બે ફરવાની काय મજા म्हणता આવે ને, फक्त એ જગ્યાએ ऐका. બપોરે જ પહોંચી જવાય જે જગ્યાએ લાઈન आईला લાગતી ते હોય 1,000 रुपये ત્યાં તમારો तिथं મોબાઈલ मोकर જમા भाडं वाढत રહેતા चाललंय હોય. खाली ते जळालेलं नाही का? मर तू मरून एक जा. मंदिर कोणतं आहे का हे बघा मंदिर बघा झालं 4 दिवस 4 दुने 800 रुपये 200 रुपये रिटर्न. सुंदर हा मंदिर आहे माझ्या सुंदर कळ आली कोंबडीची नवीन. शंखच्या डिझाईनचं होतं आणि गेलं म्हणलं तर मी एवढी खाली काय खाली मागून लाइटिंग लेजर्स हो जाए. जवळजवळ अरे लवकर म्हणलं 10-15 आम्ही किलोमीटर जमा. आला असतो साबरमती रिव्हर आहे ती. एक तरी खड्डा लागला नाही, एक पण खड्डा नाही. याला म्हणतात मॅनेजमेंट याला खड्डा नाही, म्हणतात स्पीड ब्रेकर पण नाही. खड्डा नाही स्पीड ब्रेकर नाही एवढा भारी रोड आहे गांड फाड़ के रखनी. आणि हा. ते लोक सगळे रूल हो. फॉलो करतात ते आणि महाराष्ट्रात पण थांबतात. महाराष्ट्रात जसे आपले भिकारचोट पोलीस हमारी गाड़ी तो कोई आहेत तसे चेकिंग इथं पण बना भिकारचोट रहेगा. पोलीस आप आहेत. चीजें वन लखे हुए हैं काफी पण empty. थांबत नाही, नाही, पावते बेकार टाकतात. आता आता उसको दवा चला. आहेत पोलीस बरं पण सॉरी मी माझ्या शब्द मागे गेलो चांगले पोलीस आहेत पहिली गोष्ट लोक चांगले आहेत काल के साधू जो है आता ना हा आम्ही मेहनत पार. बघतोय आपला कॅब ड्रायव्हर तो अटकत स्पीड काढली. लिमिट क्रॉसच करत नाही एवढा मोकळा रोड आहे तरी काय उपयोग आहे मग अटकलो ना अटकत काफी पड़ी जाए. स्पीड लिमिट क्रॉस नाही करायची म्हणजे काय उपयोग आहे नियम सगळे फॉलो Is करायचे everything legal. हबीबी पोलिसांना माझी विनंती आहे, हा कुठे दिसला का नाही याला एव्हरीथिंग बिंदास फाईन मारा हा तुम्हाला चुकीचं सापडणारच ए, आपला भाई ओला लाइन निकल नहीं धुरंधर मधले कॅरेक्टर सांग कोण कोण आहे? ISP असलं. नाही परशुद्दीन दलील नाही ते ब्रदर्स कोणते ते हा? ब्रदर्स बाबू डकेत बाबू डकेत प्रेम हा? प्रेम प्रेमुद्दीन डकेत आयुष्युद्दीन डकेत आयुष्युद्दीन डकेत हा. रहमान मलिक कोण हा. रेमन डकेत रहमान मलिक हा, म्हणजे ठीक आहे रेमन मलिक ओके मलिक आहे ना तो हा अक्षय खन्ना मलिक अक्षय गगन्ना. यहाँ खाने लगा तो मस्त जोर से. नाही नाही हा एसपी असलम चौधरी तब्येत वरला मी रहमान मलिक अक्षय खन्ना सारखा आहे हा कोण मी धुरंधर. धुरंधर हा ठीक आहे धुरंधर तुझून टाकू नाही आता मी होतो अजित डोवाल हा. पण मला सगळ्यात जास्त कॅरेक्टर आवडलं नाही का त्या चिठ्ठीत हात घालून आहा, काय खुशबू आली असेल भावा तो हा ठीक आहे बिस्मिल्ला बिस्मिल्ला तुम्हारे मायके शोधू तो आहे बघ त्याच्या चड्डीत हात घाल लोक त्याला हात आपले face wash घेतला मोठा. तर लावून ठेव हात तर. कसली नर्सरी बघ एवढी स्टँडर्ड नर्सरी मी पहिल्यांदा बघितली असेल किती स्टँडर्ड नर्सरी एखाद्या हॉटेल सारखी नर्सरी नाही सोड द्या बास ब्लॉग नाही आता तो हे होईल डायरेक्ट ऑटोबायोग्राफी होईल आपली. बास झोपा आता नंतर दाखवतो तुम्हाला पोहोचले. हा काय दाखवते तुम्हाला बघितलं डायरेक्ट दाखवलं की नाही, जाऊ दे हाताला लागले नाही तर दाखव. दाखवू का मी पण तू दाखव. क्या मैं आपको ढूंढना पड़ेगा. आप बोलोगे वहाँ जाके मैं क्या कर दूंगा. वो आपको ऑनलाइन चेक करना पड़ेगा. बाकी वहाँ तो सोमनाथ में तो अच्छी जगह है. खाने पीने पकड़ खाने पीने का भी एक नंबर है. 60 रुपए में खाना देते हैं पेट भर के. 25 पर्यंत हाँ भाई. ये है गुजरात की गलियां देखो कसे यांना हे लावलेले धमकी आपी ऐसे कोई है यार. बिल्डिंगला प्रोटेक्शन न्यूज ऊपर धमकी आपी ऐसे कि आज मैं वो विस्फोट करी हूँ तो सबको भगा दिए सालों को. प्रेम आपलं लगेच एवढं आहे हे ना. बघा प्रत्येक घराला कंपाऊंड आहे कंपाऊंड गाड लागेल. मेल आया हुआ है कंपाऊंड कि धमकी आई हुआ अरे है. इथे ये लोगों को धमकी आई हुई है ना. हाँ. ये मार तुझे लावतो ना हे ऑटो. नाही, मी गाठ फाटी. हा तेच सेम केला ना? कंटेन मला दिले लावायला हा. सेम तेच कंटेन जे आम्ही ऐसे सांगा कोई ना अंदर ही मारा ते यार. स्किन डिजीज आहे म्हणजे तो काय माहिती विषय पसरतो का. पसरत नाही आतमध्ये तो घर तेवढंच आहे आहे. आणि हे बाहेरून गुंड त्याला विषय दुसरा काय कोणी होतो? मार. आतमध्ये नाही त्यांना म्हणतो ते. मी प्रोटेक्शन हेच विचारू गुंडाने कोण त्याचा मारलं? विषय काय माहिती का
त्या जागेवरती अशी हे होते म्हणजे डॅन्ड्रफ सारखं नाही हा, का हा. तो मग त्याला वाटत त्याची जखम झाली पण ऑलरेडी तिथे जखम नसते ती त्याची कव्हर अप करायला बघतो स्किनला. कैसा लग रहा है? का कहत बाबा एक नंबर लगत वाह आबर जात है हम ओ भाव देखने आओ तो एक आप आपला अर्ध बजेट ट्रॅव्हलिंग मध्येच जाईल ह्याच्यात. 4,000 तर अशा प्रकारे इथे डिस्कशन चालू झालेलं आहे. पण हा आमचा राजा माणूस माग बघ, राजा माणूस कसला आहे गोड. सोमनाथ वरून घरी तर मित्रांनो आता आपण नंतर भेटूया डायरेक्ट. हे बघा घर बघा. आम्ही ऊसाचं रान आहे बरं का समोर. आलो आलो आलो. કેમ છો? મજામાં? एकदम बढ़िया मग. ये बावडे एकदम गार आहे. प्रेम दोन मिनटं फक्त.
माझा एक फोटो काढ. थांब. तर मी तर पण खबर दाखवून देवा. दोस्त येतो पण माझा ओळख तिथे जाऊ ए लाला पहिले असणार आहे एवढं तर बघायला म्हणजे राजा किती महिने दिले असेल थोडे देतो लोकांना. मी स्वतः जात नाही माझी गाण पडते उडी खाऊन जायचं अरे मार ना. गुजरात वाला है 120 कम करो ना भैया थोड़ा. कितने लेने 50 5 ले 5-6 ले लेगा. गाडीवाला आहे त्यालाच म्हणलंय आपल्याला पोट तिथं चाललंय कशाला दुसरा इथं थांबलाय. इकडे बघ बघ इकडे हां हां काय करेल अरे त्याने ड्रेनेज लाईन बघ ना साईडने केली. एक डोकं आहे. काय नाही भाऊ नाशिकून येतो ना आपण वाईन घेऊ सुलावाल्याकडून. सलाम वालेकुम सुलावाल्याकडून हा प्रेम आहे. लपून लपून व्हिडिओ बघते त्या कंडक्टरचे. बस बस पटकन बस व्हिडिओ काढून घ्या मला इकडं आयफोन वाला आहे रे. आयफोन उभा काढ उभा उभा.
जलेबी फाफडा खाते बघा प्रेमानंद महाराज डेक्कन सर. हे भारी भाई फाफड्याला टेस्ट आहे. काल काल हेच घेतलेलं का काल? हाँ तो रुकने का नहीं, भले धीरे धीरे चलो. अच्छा जो आप रुक गए ना, आपका पाव आता आपण चाललोय बेट द्वारकाला. खाडी आहे. पाण्यात उडालेली आहे ना. आई म्हणजे पाण्यात आली. सात उडीद वडे, 2 फाफडा आणि 2 जिलेब्या नाही का, म्हणजे प्लेट. एवढं खाऊन सून झालेला माणूस आहे. सून आहे डायरेक्ट सून. अजून काय घेतलं रे? सकाळी नाश्ता पोहे बिहे नाही का दणकवले. आणि हे उपासवाला माणूस आहे बघा, तवतवीट याला म्हणत माणूस. हे पण बघा फाफडा खाऊन कसं गाणं झोपलंय. हे बेट द्वारका. ढोकळा खाऊन स्वस्तावलेली लोक आहेत. ते बघा ते कसं पडलंय ते बाजचं बघा एक कोपऱ्यातलं. हे बघा हे बघा कसं चुलतंय बघा, कसं चुलतंय बघा. पडलं पडलं पडलं.
7 उडीद वडे आणि 2 त्याला जिलेब्या, 2 प्लेट जिलेब्या, फाफडा 2 प्लेट पोहे खाऊन असे स्वस्ती येत असते. तो मागचा एक बघा तो तर हा तो एक तो पण स्वस्तावला बघा ट्रिपला आला ट्रिपला तो बघा मारून टाकले त्याला पडला अलग दिखने वाला पेड़ एखाद्याला नाही वाटत ना अर्ध हिरवट वगैरे पांढरं टाकले चालायचं हळूहळू स्टॉप घेत कर. आपल्याला काय करायचं नाईट आउटला नाही करायचं. आज गेलं का आराम करायचा तारीख पण करते. हे डंगरे दिसत नाही डंगरे केले 2-4 दिवस. किती रोज स्किप केलं 4 रोज 4 रोज स्किप केलं. डायरेक्ट दर्शन होतं डायरेक्ट मंदिरापाशी. हे आहे शनी महाराज मंदिर नागेश्वर. प्रसाद तुम्हारे पास मोठे मोठे नागे रुक्मिणी माता मंदिर. अरे आहे ना तिकडे कळस आहे ना भाई. कळस आहे पण तो ह्याचा कळस नाही. दगडी जुनं मंदिर आहे मध्ये. त्या साईडने काढून चाललंय आलो आता रुक्मिणी माता मंदिर. झोप काहीच झालेली नाही आमची. 2-2 तास झोपले आम्ही. आता इथून परत 4 तास जायचे सोमनाथला. भेटून नंतर आता बाय. सोमनाथ आ गए हम सोमनाथ जी के पास. भाई बघे अजून लाईन चालू आहे. पुढे पण लागणार का सकाळी असं नाही की पुढे लागणार नाही, पुढे पण लागणार.
नमस्कार मित्रांनो, तर आपला आज हा डे 3 व्लॉगिंग तर काही केलेलं नाही आहे व्यवस्थित. सोमनाथ वरून आता आम्ही चाललो आहे. मजा आली खूप. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे सोमनाथमध्ये आणि हे बघू शकता तुम्ही जुन्या काळातले अवशेष ठेवले मस्त एकदम बढिया. एकदम सुंदर असं मंदिर आहे. एकदा तरी तुम्हाला लाईफमध्ये सोमनाथला यावंच लागेल, एवढं सुंदर मंदिर आहे. एकदम सुंदर मंदिर, एकदम सुंदर. हे बघा इथे हे अवशेष पडले जुन्या ह्याच्यातले, खूप सुंदर आहेत. हे तर आहेच आहे. आणि मेन मंदिर जर तुम्ही बघाल, आता तिथं मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला काही शूट करता आलेलं नाही आहे. बट खास सेम हेच डिझाईन जे आहेत ना, ह्याची प्रतिकृती जे आत्ताचं मंदिर आहे त्याच्यामध्ये पण घेतलेली. एक बघा गणपती आहे, रिद्धी सिद्धी बहुतेक हे एकदम सुंदर मंदिर आहे. एक म्हणतात ना की ह्या मंदिरासाठी परत एकदा जरी फाईट झाली ना, तरीसुद्धा सगळे लोक परत ह्यासाठी हे म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, आपला जीव परत देऊ शकतात आणि लढू शकतात त्याच्यासाठी, ह्या मंदिरासाठी. कधीसुद्धा याच्यात आपला इतिहास लपला आहे. आपल्या पूर्वजांच्या त्यांनी ज्या आहुती दिल्या त्या ह्याच्यामध्ये एक आठवणीत सुंदर असा सोमनाथ. आत्ता का झालं इथं येऊन कळतं की सोमनाथसाठी का सोमनाथ एवढ्या वेळा तोडलं, का ते परत तोडल्यापेक्षा ते एवढ्या वेळा बनवलं का गेलं असेल. तर आम्हाला अशी इथं माहितीसुद्धा भेटली की जे शिवलिंग आहे तिथलं आता तरी सध्या ते खाली आहे, बरोबर, पण असं म्हणतात की लॅव्हिटेटिंग शिवलिंग होतं. ते लॅव्हिटेटिंग म्हणजे हवेमध्ये तरंगणारं शिवलिंग सोमनाथमध्ये होतं. त्याच्यावरती अजून एक मंदिराच्या वरती अजून एक हे होता, दगड होता, सॉरी त्याला कळस म्हणू शकतो आपण. तो मॅग्नेटिक होता आणि तो सुद्धा म्हणजे असाच की तो सुद्धा लॅव्हिटेटिंग होता. जो हे असतं ना, काय म्हणतो त्याला, पोल्स वगैरे जे आपलं दर्शवतं, दिशादर्शकचं काम तो करत होता. आणि ज्या काही शिप्स वगैरे येत होत्या, जुन्या शिप्स किंवा जे आपण त्याला हे म्हणतो ना, हे शिपमध्ये काय वापरतात ते छोट्या कलरचं असतं ते दिशादर्शक जे असतात ना, दिशादर्शक, त्याला तो पूर्ण हे करायचं, काय म्हणतो त्याला, काय म्हणतात त्याला, डिसेबल म्हणण्यापेक्षा ते पूर्ण म्हणजे तो व्यवस्थित दिशा दाखवू शकत नव्हता. तर आता आपण बाहेर जाऊया. बाहेर पण काही क्रेन आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो, ते सुद्धा आपण बघूया. हे ट्रस्टचं आहे सर्व. इथं झोपण्याची राहण्याची वगैरे सोय आहे. 100 रुपीजमध्ये देतात. आता आम्हाला झालेला उशीर आणि सगळ्या 100वाल्या ज्या आहेत त्या संपल्या होत्या. आणि हे बघा, हे मस्त आहे, यात्री सुविधा केंद्र आहे, एकदम सुंदर असं बनवलेलं आहे. ट्रस्टचं खूप सुंदर आहेच आहे, त्यात काय वाद नाही. कॅश ठेवा, इथे कॅश घेतात. आमच्याकडून 200 रुपये घेतले AC रूमचे कॅशमध्ये. आमचा एकतर चालला होता जुनागडला जाण्याचा प्लॅन, तो आम्ही कॅन्सल केला आहे बिकॉज आमच्यातले काही मुलं प्रेम हे आयुषला वगैरे त्रास होत होता, त्याच्यामुळे मग जुनागड कॅन्सल केलं आहे. आता डायरेक्ट गिरनारला चाललो आहे. बघूयात आता काय होतं तिकडे जाऊन. इथं पण कार्विंग्स केलेले होते बरं का. कुठे गेलं, कुठल्या साईडला आहे, बहुतेक त्या साईडला. मी इकडनं जाऊन तुम्हाला दाखवतो. तर आता मी तुम्हाला पटपट सगळ्या गोष्टी दाखवतो. ॲक्च्युली उशीर झाला आहे, सगळ्यांना मी तिकडे
थांबवले बाथरूमला जातो म्हणून सांगून. हा बघा, ही बैलगाडी येते जुन्या प्रकारची, हे इथे ठेवले. आणि हे मेन दगडाचे जे आहेत ते आहेत आता अवशेष. बघू शकता तुम्ही जुन्या मंदिरातले. बघा याचे डिझाईन बघा. हे आहे कलाकृती. हा गणपती आहे, ही मूर्ती आहे देवीची. पण हा एक दगड आहे ना, हा वेगळाच. आपला महाराष्ट्रीयन दगड नाही हा. जो काळा दगड असतो ना कठोर, तो वाटत नाही. हा थोडासा चुना टाईपच्या. आता मला त्याचं सांगता नाही येणार कसं कुठल्या टाईपचा आहे तो, बट हा वेगळा दगड आहे. ज्याच्यामुळे हा मला वाटतं बहुतेक वेळा, भरपूर वेळा जो आहे ना तो ब्रेक झाला असेल, ब्रेक. आणि हे आपले असे इंडियन लोक आहेत, हे असे कपडे वगैरे ठेवतात त्याच्यावरती. ना इंडियन लोकांना काय होतं ना काय कळत नाही. हे बघा किती सुंदर डिझाईन कोरली, किती बारीक डिझाईन आहे. हे बघा सगळं तोडल्यात मूर्त्या. आता ह्या किती आक्रमणामध्ये केलंय. हे बघा सगळ्यात सुंदर आहे. बघा किती बारीक डिझाईन कोरली आहे. ती बघा किती बारीक डिझाईन कोरली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. बघा सुंदर आहे, एकदम सुंदर आहे. आता पुढं तर एक पिलर आहे, तो मी तुम्हाला दाखवते. त्यांनी पूर्ण पिलरच ठेवला, एकदम सुंदर पिलर आहे. हे बघा, हे बघण्यासारखं आहे. गणपती इथं, हे मला वाटतं देवी देवता आहेत सगळे. आणि हा पिलर बघा तुम्ही, हा पिलर काय कार्विंग केली याच्यावरती. मस्त मस्त कार्विंग केली. हे बघा सुंदर नकाशी काम. आपल्यासारखी कलाकृतीच नाही आहे कुठं. इंडियासारखं कोणीच काय करू शकत नाही. हिंदू संस्कृतीसारखं कला ज्ञान कुठंच नाही आहे. ठीक आहे, आपल्याला त्या गोष्टीचं माहिती नाही आहे की आपण कधी वाचलं नाही. आपल्या मुलांना कधी आपण ते सांगत नाही. पण इथं आणलं पाहिजे, इथं दाखवलं पाहिजे आपली संस्कृती काय होती, आपण कोण होतो, आपण काय होतो, हे आपल्या मुलांना कळायला पाहिजे. मी तर म्हणतो कॉन्व्हेंटपेक्षा मराठी, तुमचे जे काय लोकल लँग्वेजेस वगैरे त्या भाषांमध्ये तुम्ही मुलांना शिकवा. कॉन्व्हेंटमध्ये काय शिकवतात काय नाही हे आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती. कॉन्व्हेंटची संस्कृती फक्त इंडियन संस्कृतीला खराब कसं करता येईल ह्याच्याकडे जास्त त्यांचं लक्ष आहे. बघा मोठा पार्ट आहे हा एक ह्याचा, एकदम सुंदर. हे बघा एक खारुताई पण आहे, गेली खारुताई. हे एक प्रशस्त असं खाणं शॉपिंग वगैरेसाठी केलेलं आहे. एकदम बढिया प्लॅनिंग, एकदम सुंदर असं. इथं तुम्ही येऊ शकता. आता आम्ही चाललो नाश्ता करायला. चलो बाय, अभी मिलते हैं बाद में. अरे येते आहे रे, येते आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गिरनारमध्ये. इथं आम्ही एका आश्रमामध्ये थांबलो आहे. कुमार छत्रालय वगैरे म्हणून आहे. एकदम सुंदर असे गौशाला आहे. तुम्ही पण कधी आलात तर ह्याला या. आम्हाला 6 जणांना मिळून 1000 रुपयाची रूम भेटली आहे. सगळं आहे त्यात, गरम पाणी वगैरे सगळं. 2 टाईमचं जेवण आहे व्यवस्थित छान असं तुपातलं. आणि हे आमची बॅग आहे. आम्ही चाललो आहे बोंबलत. आणि इथं आमची राहायची सोय ही एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर. आता आम्ही संध्याकाळी थोड्या वेळाने खाऊन पिऊन इथं झाडाखालीच पडी द्यायला येणार आहे. सुंदर असा गौशाला आहे. छत्रालय, पलीकडं मंदिर आहे. एकदम भारी. हाँ ये देखो. हाँ
दिवस दाखवला असतं लय उठते. कोण आली दत्तांना मानतो सगळं. रेकॉर्ड मध्ये जाके देख फक्त माळ घालून काही उपयोग नसतो आणि 5 पिढ्या माळ केल्या असं उपयोग नसतात. आमचे टाका येतात पण मला माहिती 7 पेढे. होय आता रोज आमच्या 7 गिरनार पर्वत 5000 स्टेप्स कम्प्लिटेड. जैन मंदिर हालत खराब. हे नूर मंदिर हा प्रभु के द्वार और हालत खराब. जय श्री राम. 50 पायऱ्या खाली काठी पडल्या डबल काठी आणा गेलता भाऊ खाली. भाऊ मी 2 वेळा गेलो विचार कर. आता या दोघांच्या काट्या पडायच्या राहिल्यात फक्त. नाही बाई मी मस्त बढिया ती सोडून जाईल वर मला मी जीवन आता खाली एक आमच्या हरवल्या बिबट्या आहे तिकडे. बिबट्या काय वाचतोय बिबट्या. 5000 पायऱ्या कम्प्लीट केलेल्या या ठिकाणी. बिबट्या जंगलात गेलाय. या ठिकाणी आईचं काय झालं असतं विचार करून. 100 पायऱ्यात परत घरी गेला असता आणि घरी जाऊन त्याला कळलं. नेट कुठे गेलंय. काही लोकांना ढकलून राहता का बांधून राहता. नाही एवढं नाही चालेल. फोन कट कर ना. जागा द्या. मोबाईल नो काढता. मोबाईल आहे जैला बंद करणे. जैला बंद केला मोबाईल. इधर देखो बच्चा अरे लाले मैं नहीं दिख रहा इधर. कॅमेरा नाही बाबा माझं नाही मला दिसतं फक्त. व्हिडिओ कॉल 10,000 पावलं आम्ही चाललोय पायऱ्या. आणि स्वर्ग हॅलो मी गोळ केला राव. मग आता पुढे व्हिडिओ कॉल करतोय. व्हिडिओ कॉल. रोपवे कडक एकदम मस्त. फिलिंग वेल. ₹400 वर्थ इट. सिंगल व्हॅन आहे भाई अकेला. हे बघा हे मंदिर आहेत. खूप सुंदर मंदिर आहेत हे. आम्ही रात्री पाहिलेत. एवढ्या जुन्या काळात एवढे वरती बांधलेले आहेत. एकदम मस्त.
खूप डेंजर आहे, खूप डेंजर. नाही चढू शकत कोणी, जास्त करून लोक रोपवेचाच यूज करतात. आम्ही रात्री चढलो होतो. रात्री 11 साडे 11 वाजता चढायला चालू केलं होतं. सकाळी आम्ही 4:30 पावणे 5ला तिथं पोहोचलो. खूप खतरनाक होतं, डेंजर. हाऊस झाले हाऊस. तुम्हाला जसं रोपवेनेच या, जर तुमच्या ताकद असेल तर 2-3 दिवस झेलायचे तर मग तुम्ही या. पण खूप सुंदर. मागे असं आहे 5,000 पावलं चढून सुद्धा फायनली पोचलो आम्ही चिंचवडमध्ये रिटर्न. आणि आम्हाला घ्यायला अख्खा टेम्पो आलाय, फक्त 3 जणांसाठी. टेम्पो नुसता टेम्पो नाही आला, टेम्पो चालवणारे ड्रायव्हर पण आले. हा, ड्रायव्हर आलेच. आमचा पांडा साहेब अकोलेला उतरला. 2 मोलारी निघून गेली ऋतून. आणि कामाची माणसं नाहीत. पुढच्या ट्रिपला असेल तर घेणार नाही. चला बाय. प्रथमेश तर काय फायनली आम्ही गंधर्व मध्ये एंट्री मारलेली आहे. पैसे फुर्रे ते फुर्रे. गणपती बाप्पा मोरया.